सादर नमस्कार, सादर जय जिनेंद्र। क्षमा ब्रेकिंग जैन न्यूज प्रतिदिन प्रातः, दोपहर एवं रात्रि में देश भर से संपूर्ण जैन समाज से संबंधित सही और सकारात्मक समाचारों के लिए देखना और सुनना न भूलें। साथ में आपसे विनम्र निवेदन है कि यदि आपने इस चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो कृपया अवश्य कीजिए और शेयर और लाइक करके धर्म प्रभावना में सहयोगी एवं सहभागी बनिए। जैन मुनियों के सानिध्य में कोल्हापुर जयसिंहपुर रोड, चिपरी, तालुका शिरोल, जिला कोल्हापुर में 4 मई से 9 मई 2025 तक आयोजित जैन पंचकल्याणक में दिनांक 5 मई 2025 को महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे पधारे और वहां उपस्थित विशाल जन समुदाय को संबोधित किया, जिसमें आपने विले पार्ले मुंबई में जैन मंदिर तोड़े जाने के संबंध में कही बड़ी बात। लीजिए सुनिए उप मुख्यमंत्री जी का जैन समाज के लिए मराठी भाषा में दिया गया महत्वपूर्ण संबोधन। एक ऐसी संस्था जो जैन आगम के पथ पर बढ़ने वाले साधुओं की सेवा में दे रही है अपना योगदान और उनके आहार विहार में निभा रही है अपनी अहम भूमिका। साधु सेवा धाम भगवान पार्श्वनाथ धाम काकोरी लखनऊ, जो विहार न करने वाले साधुओं के आहार एवं विश्राम की कर रही है संपूर्ण व्यवस्था। आप भी ऐसी ही संस्था के साथ जुड़कर करें अपनी चंचला लक्ष्मी का सदुपयोग। एक दिन का आहार मात्र 2100 रूपए एवं आजीवन 11,000 रूपए। इसके अलावा वर्ष में 2 दिन आपकी ओर से आहार एवं आपका नाम शिलापट पर किया जाएगा अंकित। बैंक डिटेल्स भगवान पार्श्वनाथ धाम ट्रस्ट, बैंक ऑफ बड़ौदा, चौक ब्रांच, लखनऊ। खाता संख्या 064501000299154। IFSC कोड BARB0 LUCKNO। दान राशि एवं अधिक जानकारी के लिए संपर्क करें 7077783995 9452017984। जय जिनेंद्र। आज पंचकल्याणक प्रतिष्ठा महामहोत्सवाला उपस्थित आचार्य श्री धर्मसेन महाराज जी, आचार्य श्री चंद्रप्रभ सागर महाराज जी, मुनि श्री वीर सागर जी महाराज जी, मुनि श्री सरल सागर जी महाराज, स्वस्ति श्री जिनसेन भट्टारक महास्वामी जी, समस्त आर्यिका संघ, पालक मंत्री आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर, खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव माने, आमदार राजेंद्र महावरकर, आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार सुजित मिंचेकर, अध्यक्ष दक्षिण भारत जैन महासंघ भालचंद्र पाटील, रावसाहेब पाटील, रवींद्र माने, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर, उपस्थित माझ्या लाडक्या बहिणींनो, आणि लाडक्या भावांनो, आज पंचकल्याणक प्रतिष्ठा महामहोत्सव आहे आणि मगाशी याचं महत्त्व आचार्य श्री चंद्रप्रभ सागरजी महाराजांनी सांगितलं की या महोत्सवामध्ये हा सोहळा केवळ धार्मिक उत्सव नसून खऱ्या अर्थाने आपल्या आत्म्याला शुद्ध करण्याचा, तीर्थंकराच्या मार्गावर चालण्याचा आणि जैन धर्माच्या अमर तत्वांना जीवनात उतरवण्याचा एक सुवर्ण योग आहे, सुवर्ण संधी आहे। आणि म्हणून
पंचकल्याण म्हणजे तीर्थंकराच्या जीवनातील 5 पवित्र घटना, गर्भकल्याणक, जन्मकल्याणक आणि तपकल्याणक, ज्ञानकल्याणक आणि मोक्षकल्याणक. खरं म्हणजे या प्रत्येक कल्याणकातून आपल्याला जीवनाचं खरं सार काय, या पंच कल्याणकातून प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये स्पष्ट होत असतं. खरं म्हणजे जैन समाज हा अत्यंत संयमी आहे आणि खऱ्या अर्थाने अहिंसा से सुख, त्याग से शांति, मैत्री से प्रगति, ध्यान से सिद्धि हा याच्यावर विश्वास ठेवणारा हा जैन समाज आहे. आणि म्हणून मनुष्य हीच ईश्वर सेवा मानून अहिंसा परमोधर्म असं मानणारा हा जैन समाज आहे. आणि खऱ्या अर्थाने आपल्याकडून प्राणीमात्राला, जीवजंतूला काही त्रास होऊ नये ही भावना मनामध्ये ठेवून दुसऱ्याचं कल्याण करण्याचा आपल्या मनामधला जो काही संकल्प आहे, दुसऱ्याचं कल्याण करावं ही जी काही आपली मनोभावना आहे, मनोवृत्ती आहे, त्याला मी वंदन करतो, त्याला मी नमन करतो आणि आपल्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो. खरं म्हणजे साधू संत मुनींच्या सोबत राहण्याचा आणि त्यांचं मार्गदर्शन मिळण्याचा उत्सव म्हणजे पंचकल्याणक महोत्सव. आज खरं म्हणजे मी आपले यड्रावकर साहेबांना मनापासून मी धन्यवाद देतो, कारण आपले मगाशी मी त्यांचं नाव महावरकर म्हणालं, यड्रावकर यांचा वाढदिवस पण आज आहे आणि माझे अतिशय जवळचे सहकारी आहेत ते, आणि त्यांना मी वाढदिवसाचे देखील खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आपल्या महाराजांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे, त्यांना आशीर्वाद दिलेला आहे. खरं म्हणजे एक सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारा आमदार, माजी मंत्री आणि एक लोकनेता म्हणून त्यांचा आदर्श आहे. आदर्श आमदार कसा असावा तर त्याचं उदाहरण आपले राजेंद्र यड्रावकर आहे. आणि म्हणून समाजाभिमुख लोकांची सेवा करण्याची जी काय प्रेरणा आहे, ऊर्जा आहे, ही आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मिळत असते. आणि म्हणून आपण मगाशी माझा सत्कार केला, गुणरत्न भूषण पुरस्कार मला आपण दिलात, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. मी आपल्याला धन्यवाद देतो, आपले मनापासून आभार मानतो. खरं म्हणजे हा पुरस्कार जो आहे हा माझा एकट्याचा नाही, या सर्वसामान्य जनतेचा आहे. आणि म्हणून मी 2.5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून जे काम केलं त्याचं मला समाधान आहे, आनंद आहे. कारण या ठिकाणी मी जो मला वेळ मिळाला, जो कालावधी मिळाला, त्याच्यामध्ये मी जास्तीत जास्त सर्व समाजाला न्याय कसा देता येईल हे प्रथम पाहिलं. मग या राज्याचा विकास असू द्या, रखडलेले प्रकल्प असू द्या, शेतकऱ्यांचे विषय असू द्या, माझ्या लाडक्या बहिणींचे विषय असू द्या, लाडक्या भावांचे असू द्या, ज्येष्ठांचे असू द्या, सगळ्यांचे विषय सोडवण्याचा मी प्रयत्न केला. मला आनंद आहे की जैन समाजासाठी आम्ही जैन समाजाचं महामंडळ देखील केलं, यामध्ये जैन समाज महामंडळ. आणि ते काय माझं कर्तव्य आहे, छोटा विषय आहे तो, पण त्याचंही समाधान आहे. यामध्ये गोमातेला राज्यमातेचा दर्जा देखील देण्याचं काम माझ्या कारकिर्दीमध्ये झालं, याचं देखील मला समाधान आहे. आणि आज आपले मगाशी आचार्य चंद्रप्रभा सागरजी महाराज म्हणाले की खऱ्या अर्थाने या ठिकाणी आज गर्भकल्याण महोत्सव पण आहे आणि हे सगळे माझ्या लाडक्या बहिणी आहेत इकडे. आणि खऱ्या अर्थाने एक संस्कार देण्याचं काम, आकार देण्याचं काम
एक संस्कृती शिकवण्याचं काम या ठिकाणी आपल्याला या कार्यक्रमातून प्रदान होणार आहे. आपण महाराजजी म्हणालात की बाळासाहेबांचा आपण विशेष उल्लेख केलात आणि म्हणून बाळासाहेबांनी कधीच सत्तेचा मोह बाळगला नाही आणि म्हणून त्यांनी नेहमी दुसऱ्यासाठी काम केलं, सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी काम केलं आणि त्यांचेच विचार घेऊन आम्ही आता पुढं चाललो आहे. आणि महायुतीचं सरकार 2.5 वर्ष मी मुख्यमंत्री असताना देवेंद्रजी होते सोबत, अजितदादा होते, आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, मी त्यांच्या टीममध्ये आहे. मी तेव्हा CM म्हणजे लोक म्हणायचे चीफ मिनिस्टर, मी म्हणायचो CM म्हणजे कॉमन मॅन. आता देवेंद्रजी CM आहेत, मी DCM आहे. आता मी म्हणतो DCM म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन. सर्वसामान्य माणूस आपल्या जीवनामध्ये त्याची नाळ चुकता कामा नये. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आजचा हा कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा योग मला आमच्या आमदार राजेंद्र यड्रावकरजींमुळे मिळाला आणि त्यांचा वाढदिवस देखील आज आहे. इथून छत्रपती शिवाजी महाराजांचा एक भव्य दिव्य पुतळ्याचा कार्यक्रम देखील आहे आणि आजचा दिवस खरंच खूप चांगला आहे. मला इथं आल्यानंतर समजलं की कार्यक्रम काय, हा कार्यक्रम तर फार पवित्र कार्यक्रम आहे आणि यामध्ये खरं म्हणजे प्रत्येकाने अहिंसेचा, करुणेचा आणि आत्मशुद्धीचा मार्ग अवलंबला तर खऱ्या अर्थाने दुःख आपल्या नशिबात कधीच येणार नाही, सुख आणि सुखच येईल. कारण आपण दुसऱ्याला नेहमी मदत करण्याची आपली भावना ठेवली पाहिजे. मोह माया मत्सर काय कशासाठी किती आहे आणि म्हणून आपल्याला किती लागतं आणि म्हणून प्रत्येकाने दुसऱ्याला देण्याची वृत्ती आपण जर ठेवली तर आपल्याला कधीही काही कमी पडत नाही, हा माझा अनुभव आहे. आणि म्हणून मी खूप खूप आपल्याला शुभेच्छा देतो. आणि जैन समाज खऱ्या अर्थाने याचं या देशासाठी खूप मोठं योगदान आहे, या महाराष्ट्रासाठी आपले योगदान आहे. या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी देखील आवर्जून आपल्या जैन समाजाचा उल्लेख करतात आणि खऱ्या अर्थाने जैन समाज हा त्यागी वृत्तीने काम करतो. आपल्यामुळे कुणालाही त्रास होणार नाही, आपल्यामुळे कुणालाही अडचण होणार नाही, आपल्यामुळे कुणाला दुःख होणार नाही, आपल्यामुळे आनंद झाला पाहिजे अशी भूमिका ठेवून आपण काम करताय. म्हणूनच समाजाचा हा बॅलन्स जो आहे हा टिकलेला आहे. आणि तुम्ही मला मगाशी म्हणालात की स्वाभिमानी, खरंच आपल्याला प्रत्येकाला स्वाभिमान असला पाहिजे, देशाचा असला पाहिजे, राष्ट्राचा असला पाहिजे आणि आपण त्यागाच्या भूमिकेतून काम केलं पाहिजे. आणि म्हणूनच मी बाळासाहेबांनी जी काही शिकवण दिली, 80% समाजकारण 20% राजकारण, त्याच्यावर आम्ही चालण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि म्हणूनच या राज्याला पुढे नेण्याचं काम आम्ही करू. आणि आम्ही किती राजकारणी असलो, किती मोठे मंत्री असलो, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, तरीसुद्धा आपलं स्थान जे आहे आमच्या वरचं आहे, एवढंच मी या प्रसंगी सांगतो. आणि म्हणून मी पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो. मगाशी राजेंद्रजी म्हणाले विलेपार्ले मंदिरात जी काही घटना घडलेली आहे ती अतिशय दुर्दैवी आहे. मी तात्काळ मला जेव्हा कळलं, आयुक्तांना मी फोन केला, वापस मंदिर तिथं बनलं पाहिजे हे मी सांगितलं. आणि ज्या अधिकाऱ्याने आगाऊपणा केलाय त्याला तात्काळ त्याच्यावर निलंबनाची कारवाई करून टाकली, त्यांच्या सूचनाही देऊन टाकल्या मी, कारण चुकीच्या पद्धतीने असं करायला नको. आणि म्हणून त्याच्यात मी स्वतः लक्ष घालतोय. आणि मी जिथं लक्ष घालतो ते आपल्याला माहीत आहे, पूर्ण घालतो. कुंडल येथील घटनेची देखील मगाशी आपण सांगितलं, त्यात देखील या ठिकाणी मी स्वतः लक्ष घालीन. कारण शेवटी आपलं हे काय आज मोठं काम आपण उभं करता येतं, इथं मोठं हॉस्पिटल होतं आहे, आयुर्वेदिक हॉस्पिटल आहे. आणि आयुषच्या माध्यमातून देखील आपल्याला काय करता येईल त्या देखील आपण त्यामध्ये देखील लक्ष घालू, एवढं मी आपल्याला या ठिकाणी सांगतो. आणि
पुन्हा एकदा मी आपल्याला मनापासून हत्तीचा जो विषय आहे त्याच्यामध्ये मी देखील, कारण तुमचं परंपरागत आहे ते, त्याच्यामध्ये मी लक्ष घालतो आणि आपल्याला कुठल्याही समाजाला अडचण होणार नाही याच्यावर आपण काम करूया. पुन्हा एकदा मनापासून मी धन्यवाद देतो. मला आज आपण या ठिकाणी पुरस्कार दिलात आणि त्याबद्दल मी आपला ऋणी आहे. मनापासून आपल्याला धन्यवाद. जय हिंद, जय जिनेंद्र. एकच मिनटं साहेब, कालच या ठिकाणी स्वतःची काही तत्त्व असावीत जी तत्त्व तुमचं अस्तित्व टिकवून ठेवतात, पण त्या तत्वांशी प्रामाणिक असावं, त्यांना एक उपाधी दिली ती. आणि आज तुमच्यासारखे एका, कारण मीही आदरणीय बाळासाहेब साहेबांचा फार मोठा पूर्वी, आता मी म्हणू शकत नाही साधू आहे, पण मी तुमच्यासारखं कपडे ज्यावेळी घालत होतो त्यावेळी मी त्यांचा अत्यंत कर्मठ कार्यकर्ता म्हणून सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मी काम केलेलो आहे. आणि त्यामुळं त्यांच्या कुशीत तुम्ही तयार झाला म्हणून आज आमच्या जैन समाजाला आणि आमच्या संस्थेला सर्व साधूंच्या वतीनं आपणास एक उपाधी द्यावीशी वाटली आणि ती मी आज या ठिकाणी वाचतोय. माननीय श्री धर्मानुरागी एकनाथजी शिंदेसो, सन्माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, सविनय जय जिनेंद्र. संपूर्ण विश्वामध्ये भारतीय संस्कृती अत्यंत प्राचीन संस्कृती आहे, कारण या संस्कृतीमध्ये अनेक आध्यात्मिक, सामाजिक, राजकीय अशा महापुरुषांचा जन्म झाला आहे. तसेच भारतीय संस्कृतीमध्ये महाराष्ट्र राज्याचा इतिहास हा अवर्णनीय आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांसारखा जाणता राजा, संत तुकारामसारखे अध्यात्मगुरू, महात्मा फुलेंसारखे समाजसुधारक व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या घटनाकारांच्या व शिक्षण महर्षी कर्मवीर अण्णांच्या जन्माने व कर्तृत्वाने हा महाराष्ट्र घडला आहे. अशा महाराष्ट्राचे नेतृत्व आपण करीत आहात व हे नेतृत्व सर्वसामान्य जनतेने स्वीकारलेले आहे, कारण आपण कार्यकर्त्यापासून नेते बनले आहात. सर्व धर्मांना व सर्व घटकांना न्याय देण्यासाठी कटिबद्ध आहात. आपण सर्व गुण संपन्न आहात व हे सर्व गुण एका व्यक्तीमध्ये असणे अत्यंत विलक्षण आहे. म्हणून संपूर्ण जैन समाज व विद्या सन्मतीदास सेवा संस्था कोल्हापूर यांच्या वतीने महाराजांच्या आशीर्वादाने व सानिध्यामध्ये आपणास गुणरत्न भूषण या पदवीने आम्ही सन्मानित करीत आहोत. गुणरत्न भूषण या पदवीने सन्मानित करीत आहोत. आदरणीय धैर्यशील दादा, आदरणीय चेअरमन साहेब, आमदार साहेब, आदरणीय पालकमंत्री साहेब, अशोक माने साहेब, चंद्रदीप नरके साहेब, या सर्वांनीच या आपल्या कोल्हापूरच्या वतीनं साहेबांना हा सन्मान द्यावा अशी मी या ठिकाणी भावना करतो. कि अनुमोदन 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 बारंबार अनुमोदन 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 बारंबार अनुमोदन 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 बारंबार अनुमोदन अनुमोदन. क्षमा ब्रेकिंग जैन न्यूज यूट्यूब चैनल पर विज्ञापन देकर धर्म प्रभावना में बने सहभागी. विज्ञापन देने हेतु संपर्क कीजिए मोबाइल नंबर 9026900740 एवं समाचार एवं वीडियो भेजने हेतु व्हाट्सएप नंबर 9335236222. क्षमा ब्रेकिंग जैन न्यूज यूट्यूब चैनल देखने के लिए आपको बहुत बहुत धन्यवाद. सादर प्रणाम. सादर जय जिनेंद्र.